नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठा इशारा। राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे। कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणे, विनापरवानगी मुख्यालय सोडणे किंवा वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिपत्रकात दिले आहेत। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। महाराष्ट्र राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर केलेले आहे। सदर परिपत्रकात काय मुद्दे दिलेले आहेत, चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। कार्यालयीन वेळेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थित राहणे आता बंधनकारक असणार आहे। उशिरा येणे, अनुपस्थित राहणे किंवा मुख्यालय सोडण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखीपूर्व परवानगी घेणे सुद्धा आवश्यक असणार आहे। विनापरवानगी मुख्यालय सोडणे किंवा गैरहजर राहणे आता अनधिकृत गैरहजेरी मानली जाणार आहे। तर अशा कालावधीचे वेतन देण्यात येणार नसल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। विभाग प्रमुखांनी विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती आता संकलित करून संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याला कळवणे आवश्यक असणार आहे। यासोबतच वारंवार नियमाचे उल्लंघन केल्यास निलंबन किंवा शिस्तभंगाची कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची तरतूद असून नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी अशा प्रकरणामध्ये 1 महिन्याच्या आत कारवाई करून शासनाला अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। शासनाने सदर परिपत्रकाद्वारे सर्व विभाग प्रमुखांना या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन शिस्त व नियमांचे पालन करावे असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे।